श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेल सेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच. श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत. सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत. गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव. माजी नगरसेवक अभि मुसळे यांनी गटारातील पाण्यातील भाजीबाबत काय आरोप केलेत पाहूयात. माहितीये तू जर हे असं लावून नाही जमलं माझं एवढं काय होतं नेमकं इथे? ठीक आहे कोथिंबीर आणि भाजी ही कुठे होती? होय गटारात. हे गटाराचं पाणी इकडून येतं असं पावसाचं पाणी म्हणजे काय, रात्री कुत्रे घाण करतात, गुरं असतात, सगळं असतं, तेच पाणी परत भाजी. ती भाजी आपण आणि परत ती भाजी आपण घ्यायची. निदान माणूस म्हणून तुम्ही विचार करा की मी पिकतोय ते माणूसच खाणार आहे. हा? माझं एवढंच म्हणणं आहे, आपल्याला विनंती एवढीच आहे माझी की तुम्ही स्वतः माणूस आहात आणि ही माणूस आहे, आपण दुसऱ्याला माणसाला भाजी विकणार आणि ते आपण खाणार. माझं एवढीच विनंती आहे, बाकी काही नाही. दरवेळी मंगळवारचा बाजार भरतो तसा आजही भरला. रोज इथे कणकवली शहरातील विविध लोक भाजी खरेदी करण्यासाठी येतात. मी ज्यावेळी इथे आलो त्यावेळी माझ्या निदर्शनास असं आलं की रस्त्याच्या बाजूला जी गटर आहे ते सांडपाणी वाहत, त्या पाण्यातूनच भाजी धुतली जाते आणि ग्राहकांना विकली जाते. मग हा मी बघितलेला प्रकार मला त्यावेळी अत्यंत वाईट वाटला. मी त्याच वेळी त्यांना रोखलं. आताही त्यांना मी तेच सांगितलं. मी रोखल्यानंतर सुद्धा काय बदल झाला नाही वेगळा याच्यात. म्हणजे मी त्यांना फक्त एवढंच सांगितलं की माणूस म्हणून तुम्ही विचार करा, आपण ही भाजी विकतो, ही माणसालाच विकतोय. आम्ही माणसं आहोत, आम्ही माणसं, कणकवली शहरातली माणसं ही भाजी खाणार आहेत. तुम्ही माणूस म्हणून विचार करा की ही भाजी चुकीची आपण लोकांना का द्यायची. आम्हाला रोजगारावर कोणाचे यायचं नाही, रस्त्यावर धंदा करायलाच पाहिजे, कारण रोजगार मिळाला पाहिजे तुम्हाला. पण तुम्ही काय विकताय ह्याचं भान तुम्ही ठेवून त्यामध्ये बदल करायला पाहिजे. हे चुकीच्या पद्धतीत अशी भाजी विकू नयेत अशी माझी विनंती आहे. नेमकं जे हे असं घडतंय त्यामुळे कुठेतरी प्रशासनाचा अंकुश देखील राहायला पाहिजे यांच्यावर. म्हणूनच मी सांगतो FDIचं खरोखर स्वागत करतो, कौतुक करतो की काही गोष्टी अशा आहेत की नाही की त्यांनी त्या दाखवून दिल्या आहेत, समाजाला दाखवून दिल्या आहेत, प्रशासनाला दाखवून दिल्या, लोकांना दाखवून दिल्या आहेत. आणि ह्याची खरोखर गरज आहे. भाजी आपण कुठची खातो, त्याच्यात केमिकल असेल काय असेल हा विचार करण्याचा वेगळा वेळ आहे. परंतु बेसिक गोष्टी, ती भाजी जर चांगल्या पाण्यात धुवून जर मला ग्राहकांपर्यंत गेली तर चांगलं आहे ना, आपल्या हेल्थसाठी चांगलं आहे. त्यामुळे FDIचं खरोखर स्वागत आहे. त्यांनी काही गोष्टींनी अशा गोष्टींनी लक्ष केंद्रित केलं आहे की समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांना त्याचा फायदा होईल आरोग्याच्या दृष्टिकोनात. काल येऊन त्यांनी पाहणी देखील केली एक केळी वखारीची. माझ्या असं ऐकण्यात आलं की ते केमिकलयुक्त फळं जी आहेत त्या संदर्भात काहीतरी त्यांनी कारवाई म्हणजे पाहणी केली आहे. तर ती चांगली आहे, स्वागतार्ह आहे. कणकवली शहराच्या लोकांच्या आरोग्याशी कोणी खेळू शकत नाही. आणि जर ह्यात प्रशासन स्वतःहून जर पुढे येत असेल तर मी त्यांचं स्वागत करतो. कणकवली शहरातील एक नागरिक म्हणून आणि माजी नगरसेवक अभि मुसळे या नात्याने त्यांचं स्वागत करतो. आणि जर त्यांनी आम्हाला बोलावलं अशा सिच्युएशनमध्ये तरी सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत राहू.